शेतकऱ्यांच्या कापसाची खासगी व्यापारी कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्यात येत आहे। परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कापूस खरेदी केंद्रांवर अधिकारी कापूस खरेदी करण्यास नकार दिल्याने सीसीआय आणि व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप मनसेने या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। यवतमाळ जिल्ह्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी कापसाची होळी करून संताप व्यक्त केला। एकेकाळी पांढरे सोने पिकवणाऱ्या जिल्ह्याची ओळख साता समुद्रापार पोहोचून कापूस उत्पादक शेतकरी सुखी समाधानी राहू लागला, परंतु शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या व्यापारी जमातीला हे पाहावले न गेल्याने त्यांनी आपली वक्र दृष्टी जिल्ह्यावर फिरवून कमी दराने कापूस व इतर शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे। याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविला तरीही निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली। त्यामुळे जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त म्हणून जगाच्या नकाशावर कुप्रसिद्धी झाली आहे। अखेर केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेत सीसीआय मार्फत हमी भावाने खरेदी सुरू केली, परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला असल्याचे कारण देत सीसीआय अधिकाऱ्यांनी कापूस घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी बाहेर आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी नेला असता फक्त 6,400 रुपये प्रति क्विंटल भाव देत असल्यामुळे सीसीआयच्या व्यापारी धार्जिण्या धोरणांचा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट निषेध व्यक्त करीत कापूस खरेदी केंद्रावरच जाळून सीसीआयचे अधिकारी व व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।